मामा हा. जा ना तुम्ही कुठं गावात. काय काम आहे तर मामी मी मामी तुम्ही मामी मी हे करतो काय स्वयंपाक. हा हा नाही नाही राहू द्या जावाय. मग जावं तुम्ही का स्वयंपाक करायला आले का काल आले नेमके हा? अहो त्यांना मटण खाऊशी वाटले ना. हा, मग ते आपली ही काय आपली पप्पी हा पप्पी काय करून देत नाही. काय तिला नाही आवडत. ती खाते का पहिल्यापासून अहो मटण? खात नाही पण करू द्यायला काय हरकत आहे? हा ते सांगायला लागेल. म्हणून म्हणलो मामीला तुम्ही करून द्या काय मटन. हा हा म्हणून नाही तिचं मामी देईल करून माहिती काही नाही हा मग तुम्ही काय थांबत कुणी आले ना ऐका तुमची मामी ना कुणी आलं ना कोणालाच नाही म्हणत नाही हा मटण बिटन करून द्यायला हा मी कधी कोणाला खरंच नाही जेवल्याशिवाय कधीच कोणाला- परत पाठवलं नाही मी असतो दुसऱ्याला कसं काय करून देईल मामीला काय मटन. अहो तुम्ही गेले तर दुसरे पाहुणे हायच आम्हाला नातवक लई ना अहो, सारखे पाहुणे सारखे जाते पाहुण्याला जावई आमचं घर काय बरं हा मग आजच जेवत बसलं तेवढं तुम्ही टपकले हा सांगा म्हटलं तर एखादी म्हणलं काय झालं माहिती एखादी रात्र तरी मला भेटेल बा झोपायला पण काय ते पाहुणे रावळ्यामुळं झोपायला. हा म्हणजे तुम्ही काय जागीच अहो राहता? जागेच झोपायचा टाईट तर कोणी उठलंच काय बोला त्या बाई डराडर गोरा कोण मुतायला उठत कोण फाक करत कोण राहते काय कोण राहत म्हणजे मुक्कामी पाहुणे राहते आपल्याकडे आता हे पाहुणे जायला आले का आता हे आहेत रात्रभर डोक्याला ताण हो पाहुणं म्हणजे काय पर काय का अहो आपल्या जावाई पण यावा कवा 4 दिवसा 4 महिन्यानं मामा हा मग करू का मी काय मामीला मदत. अहो तुम्ही कस काय चुली जवळ जात्या सासूबाई त्या तुमच्या हा तुम्ही जवळ सारखंच राहा ना पाहुणे आले ना हा मग तुम्हाला काय करायचंय ना मला आवडती म्हणून म्हणलं. काय काय आवडते काय मटणाची भाजी. मग जातील ना तुमचे मामा आणाया हो शांती पाहुणे ना मामा आले ना हा? काहीतरी डोक्यात फरक पडला वाटत आहे पाहुणे काही बोलत आहे ना अहो त्याला काय आवडते म्हणजे काय अहो, भाजी आवडती त्याला त्या. आता असं करा थोडी इकडे बसा फार सासूच्या मांडीला मांडी बसा ते राग काय तुम्ही हे तुम्ही ते जरा त्याला तुमच्या कपडे मनात नुसतं काळ कपडे सावर जरा नीट बसारची म्हणजे नीट बस म्हणजे मी कशी बसते ते पाहुण्याला बाहेर आतून टाकून द्या झोपाय. नाही तर आता लगेच. मी लगेच हे काढतो काय हा? मोबाईलला. 4:23 झाले. मी लगेच काढतो मोबाईलला 4:23 झाले. काय आता हा कपडे काढा आला का काय काढता पाहुणे मामा अशी का बरं बोलते तुम्हाला. तुमच्या मामांच्या ना डोक्यात फरक पडला सदाई त्या जावयाचा राग राग करीत सदा एकच वाणिकीचं जावय आपल्याला कसं काय बोलले तुम्ही एक बी ठिकाण तुमचं गोर नाही. सगळे हात काळे पाय काळे तुमचे आणि मन सुद्धा काळे तुमचं. कसं काय हा 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 खरंच काळे तर कपडे तसं मामी गोरे आहे. हात म्हणजे सगळं हात गोरे मामीचे पाय गोरे. तुम्ही का माय पप्पी मावच पडेल कधी म्हणजे माय पोर तुम्हाला दिली हा. ना ती मावच आहे ना. नाही मामी हा? तुम्ही गुलाबजाम सारखे आणि ती ना लवंगी मिरची सारखी. म्हणजे हा तुम्हीच का हाताने करून द्या आता ही स्वयंपाक म्हणजे कधी रात्रीचा कोणाला मला. हा मग आज ना तुम्हाला भाजी बनवते ना मस्त म्हणजे जणजणीत. हे जाईल ना. बरं मी हे काय जायला म्हणजे गडे काय बी तुमचा अहो म्हणजे हे जायला म्हणजे काय अहो सासरे वा हा? तुम्ही जाशाल ना. जरा नीट बोला जरा तुम्ही कंपनीत जाते ना कामाला. तुम्ही जवाई ना जवायचे ना चंद्रा हा. बरं मी काय म्हणते मग तुम्ही गेल्यावर डोक्यावर मिरा नका वाटत जरा तुम्ही म्हणजे आम्ही गेल्यावर लाड करतो म्हणजे तुम्ही लागले आमच्या डोक्यात मुतायला हा मामी ते गेल्यावर आपण करू. काय अहो त्यांचा ए असं शांती अरे काय बोलत ते पाहुणे काय करावं बरं ते गेले काय आपण करू म्हणजे काय काय करा तुम्ही गेल्यावर मटन हा मटन. मी नाही आलं तुम्ही रताळ करणार आहे का मी नाही आलं तुम्ही रताळ करणार आहे का अहो तुम्ही आणल्यावरच करणार आहे आम्ही हाय ना जावई म्हणजे आम्ही म्हणजे मी तुमच्या करणार देखत कस अरे काय मग तू म्हणणार अहो जावाई मी करू देते पण तुमच्या देखत कस काय करता येईल. अहो मी तेच सांगू राहिले जावयाला समजून नाही म्हणजे राहिले मी तिचा नवरा आहे का तुम्ही तिची नवरी हो काय बोलत्या काय बोलू राहिले? काय बोलू राहिले तुम्ही? तुम्ही बिडामच्या आता म्हणले काय हा? म्हणजे? ते काय तुमच्या बोल- जगात कसं काय करतील मग तुमच्या देखत कस काय
ते काय ते टेवा ते अहो पण पाहुणे. मामा तुमच्या देखत कसं काय करू आम्ही दोघं सांगा बरं. काय मटन काय- काय- हा? मटन मटण हा अहो तुमची मामी चार दिवस करील. अहो जावाई मी देते ना तुम्हाला करून, तुम्ही दम काढा ना थोडासा. पण मी यांच्या देखत नाही करायचं आणि यांच्या देखत आपल्या दोघांना करता येणारच नाही. अहो, म्हणजे आता मी अहो मग ते मटन आणायला जातील ना, मग मटन आल्यावर आपण करू ना. हा मग तेच मग मी यांच्या देखत कसं काय करता येईल. हो. आलं का लक्षात? नाही तुम्ही म्हणजे मी जातो तर तुम्ही करू घेता का नाही मग अहो, कस काय तुम्ही आणल्याशिवाय कसं काय अहो करता? तो पावडा बोलतो काय तुला कळत का खोपडी. अरे तो पावडा काय होतोय आम्हाला जाऊ द्या ना आपण त्यावर करून घेऊ. आता काय इकडे करायला अहो ते ते तसं नाही मग. चिरून घेऊ कांदा मटन येऊन घेऊन तुम्ही हा म्हणजे त्यांचं मतावर मसाला काढून- मसाला करून आलं घेऊ. का डोक्यात तुमच्या आलं असं. डोक्यातच बसत नाही. काय नाही मी रेडीमेड आहे तो मसाला. काय चिरू नका चारू नका. नका ते रेडीमेड नाही चांगली, पाहुण्याला मा हातचं खायचं का हो? वास येतो लय टायमात चिरून झाल्यावर वास येतो वास. मग आम्ही त्यावर गादीवर जातो. हा? गादीवर काय आलं? मग ते धुळे ना तिच्यावर ती फटकून काढतो ना त्यावर असं करतो. ए, मला चिरू तर नाही वाटत बरोबर या पाहुण्याचं. आम्ही गादीवर जातो त्याच्यावर डोळे. अहो जावई हे? तुम्हाला मी देते ना गादी झटकून संध्याकाळी झोपायला. पाहुण्याला असं वाटलं आता जेवल्यावर झोपायला लागेल हा. ना, मग बुवा झटकून जावई तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी देईल झटकून. म्हणजे आज मटण नाही आणलं नाही आम्ही शिजवले पाहुण्याची झोपायची तयारी. अरे काय चाललंय काय अहो, पाहुणा किती तापडी बाई. काय तापडे सासरोडे आल्यावर हा? तुम्ही या घेऊन पटकन हो. हा ना? तू जाय वय माझ्या हात पाय दुखू राहिले तुला काय तू कर लाडतो जावायचं वय मग तुमच्या देखत करू का मग? काय हो पाहुणे नीट बोला. नाही, अहो ते नाही रे बा सटकू नाही, नाही. बोलता नीट बोला मॅडम. अहो ते तुमच्या आतापर्यंत मर्जी राखली. काय मला हा समजा नाही नाही तुमच्या देखत करू का मग? नीट बोला आपल्याला नाही आवडणार असं. गादी झटकायचं काम. काय तुम्हाला म्हणलं काय गादी झटका म्हणलं का मग आमचा ते विषय आमचं झाला. काम आहे ना गादी झटकायच्या का नाही झटकायच्या. असं. झोपलं तर आम्हालाच लागेल ना, कोणाला माझ्या बायकोला आणि मला. कुठे तुमची बायको ती घरी आहे ना. आणि मग ते आणले तुम्ही संग गादी न्यायची इथून. संग हा म्हणजे गादी तिकडे न्यायची का? हा असं. यावं. बस गाड्या पडेल, जा घेऊन येत जावं. ए ती वर टाकेले ना ती तशीच ते वरची? हा वरली ना आपण बांधून ठेवले आड्याला मग मामीला पाठवा पुढं आमच्या घरी. काय मग गादी घेऊन असं. नाही नाही मला काची सवड आहे जावायला. अहो येणच करू करू ती शिरली तिथे हात पाय दुखू राहिले सगळं मला दवाखान्यात 2 दिवसाला न्यावं लागत. पुढं तिकडे नेते बरं गादी तेवढा बोजा घेऊ तिला चालवेल का हा? मी आहे ना. हा तुमच्या बोकांडे जा तुम्हाला गाद्या द्यायच्या परत सासूबाई संघ पाठवायची हा? ही कोणती पद्धताची स्वयंपाक जायला करा. जगाची व्यतिरिक्त जवळ भेटला आम्हाला तू हो तुला पाहुण्याला भूक लागेल असेल वा. काय नाही बॉम्बला बाबलाची भाजी कर अहो, बी- मटण लय भाव आहे मरू दे 700 रुपये किलोचं मटण कुठं राहते या अहो, काय बोल राहिले तुम्ही? काय नाही ते तसं पावलं म्हणजे यायचं बंद होईल हे काय आज काय बोललं त्याचं काय बोलते काय बाय काय लाड नको त्याला त्याच्या- पोर नाही काय नाही आपली संग येईल हे पाहुणे उठला का सुटलं तुम्ही चला बरं घरात लय हा. डोक्याला ताण देता. हा. पाहुण्याला राग आला ना ते पाहुण्याचं माहिती आहे ना किती मग काय करेल हा राग आल्यावर काय करेल राग आल्यावर किती काय करेल मला सांग. पुढला त्रास दिल करते मी तुम्हाला भाजी हो वा घेऊन या पाहुण्याला मटण चला नका तुम्ही टाइम तयार आहे का करायला? आणि मग मी नाही तर कोण देणार आहे त्यांना हा हा ना हो मामा. मग मामी नाही ती बी नाही देत आणि ही नाही देणार कसं काय चाललं. नाही नाही ती काय बनवीत नाही वायसन पाणी पण हा. अशी झकास भाजी बनव हा मग तुम्ही जर 8 दिवसाला येत जा कशाला? हा 8 दिवसाला अहो येऊ द्या ना एकच हा. वाणी जावाई ना बाई हे असं काय पोरराव तिकडे याला याच जावाला टोके म्हणजे रोज करी जाऊ आपण तुम्ही कस काय? मी असल्यावर तुम्हाला करून देईल का मी? पाहिजे आता घे घे तुला लागत होतं जावाई घे मी मदत घे करीन घे ना. नाही हा? हा बरं झालं तुम्ही जावाई आता काय सासऱ्याला कसं काय करून देईल? हा बरं अहो कामाला म्हणते ते मदत करू लागल बुवा हम्म. असं म्हणून राहिले जावाई हा कुठं किचन मध्ये का तुमचं तर नाही ना उठत- मी बेडरूम मध्ये केली तर बेडरूम मध्ये बी करील. काय मग मदत समजा जर क्वाट बीटला उचलून ठेवायचं असलं मग
हा हा जड आहे ना मग पण आम्हाला वाढ करायचीच नाही बेडची. आम्ही एक ठिकाणी ठेवले फक्त. हो तुम्ही उठा बरं हा. जावाई चला बरं तुम्हाला भाजी बनवून हा. देते. हो, वा भाजी घेऊन या वा. मग मी मामीन मी करतो मग जाऊ. हो पाहुणे चला. नाही नाही चिरायचं. ए, चला मटण घेऊन चला. हा? पाहुण्याला काय नेते चला हात पाय मोकळे चला. अहो, लोकांची नजर चांगली नाही एक तर हा. पाहुणा दिसाय किती भारी दिसायला भारी आहे मामी मी. हा मी चला आपण मटण घेऊन येऊ. ओ पाहुण्याला नका नेऊ एक तर तो पाहुणा दिसाय इतका भारी लोकांची दिष्ट होती का बसा तुम्ही आणि आम्ही दोघंच राहू ना मग घरी. हा? तुम्ही जाशाल हा. मग आम्ही दोघं पुढं आपण दोघं. आपण दोघं ना आम्ही दोघं काय अहो सासरे मला ते भात तोंड जोडू का आता मी भात तोंड पॅक करत आहे. पण मी काय म्हणते तुम्ही गपचिप जा ना निघून जावा हा. जाऊ द्या ना घरी आराम करू का द्या. मटण खायलाच पाहिजे का? आणि मग आपल्या एक वाणिकींचं जावाय म्हणजे तुला खाऊ घालायचंच ते पाहुण्याला मग. आणि मग हा ना? वा तुम्ही अरे महिन्यात 4 वखत येतो मावना. हो तुम्ही जा बरं डोक्याला ताण नका जावाई या आराम करा मी नंतर भाजी बनवते आणि तुम्ही हा? मी तर भाजीचं सामान काढते ना. मग तुम्ही आराम नाही करायचा. अहो मी आता आराम करीत बसले तर स्वयंपाक कोण करीत जावाई नाही खुर्चीवर बसून म्हणतोय मी. खुर्चीवर म्हणजे खुर्चीवर बसून आराम असं शांत बसायचं. अहो जावाई तुम्ही बसा मी ना तवर स्वयंपाकाचं करते. मामाला शेक घेतो आहे ना आपल्या. अहो, ते मामांच्या पुढे मागं लागत आहे त्याला ती पहिल्यापासून सवयच आहे मरू दे जाऊ दे या हा